एक खास मतदारसंघ आहे. एका पक्षाचे प्रमुख तिथून निवडणूक लढणार आहेत आणि मग खास मतदारसंघाची एखादी खास बैठक घेऊन त्याच्यात आदरणीय पवारसाहेब, जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई योग्य असा निर्णय घेतील. त्यामुळे आज त्या बाबतीतली चर्चा झाली नाही, पण पुढच्या काही दिवसामध्ये चर्चाही होईल आणि आपला उमेदवारसुद्धा तिथं जाहीर केला जाईल. दादांसाठी विशेष रणनीती विरोधात आखली जाते का? म्हणजे स्पेशल तुम्ही आता उल्लेख केला तसं की पवारसाहेब, जयंत पाटील. हे बघा ना, आता पहिल्या दिवशी मराठवाडा झाला, पण त्या दिवशी ज्या लोकांना येता आलं नाही ते काल आले. काल परवा विदर्भ झालं, सोलापूर झालं, तिथेही काही लोकांना येता आलं नाही ते आज आले. आणि ज्यांना आज येता आलं नाही, काल येता आलं नाही, परवा येता आलं नाही, ते उद्या पवारसाहेबांना मुंबईत भेटणार आहेत. त्यामुळे तिथे जे कोणी इच्छुक असतील बारामतीतून ते उद्या मुंबईला तरी भेटतील आणि साहेबच त्या बाबतीतली साहेब स्वतः निर्णय त्या बाबतीत घेतील आणि जाहीरसुद्धा करतील. काल अजित पवारांनी तुमचं अगदी जाहीरपणे कौतुक केलं भाषणामध्ये की रोहित पवार त्यांच्या कर्जत जामखेडमध्ये खूप चांगलं काम करतायत. अजित पवारांकडून अशा कौतुकाची तुम्हाला अपेक्षा आहे होती का अजित पवार तुमचा सृजनचा अंक निश्चित नियमितपणे वापरतात? लोकांच्या आशीर्वादाने मी तिथं निवडून आलेलो आहे. प्रामाणिकपणे एका कुटुंबासारखा मतदारसंघ मी जपलेला आहे. माझं कामच दमदार असेल तर विरोधक पण कौतुक करत असेल तर चांगली गोष्ट आहे. अजित पवारांच्या कौतुकाबद्दल काय थोडं विशेष वाटतं की नाही? काय दादांनी कौतुक इतके दिवस ते टीका केली, अचानक कौतुक करते. नाही, आता कौतुक केली असेल आणि ते विकासाच्या कामावर केली असेल तर स्वागतच केलं पाहिजे. मी त्याचं स्वागत करतो. त्या ज्या काही कुठले शब्द होते त्यांचे चांगले मी स्वागत करतो, कारण मतदारसंघामध्ये काम तितकं केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की तिथं असणारे लोक मला परत एकदा आमदार म्हणून निवडून देतील. जसं शब्दांवरून काही संभ्रम पण काल पुन्हा एक निर्माण झाला आहे. म्हणजे त्यांनी की जोपर्यंत आम्ही सगळे पुरुष होतो आणि काम करतो तोपर्यंत सगळं ठीक चाललं होतं, मात्र महिला कुठेतरी, स्त्री कुठेतरी आली आणि मग तिथे ते थांबले. भांड्याला भांडं लागायला सुरुवात झाली. अशा सगळं होतं, तिथं ते थांबले आणि मग पुन्हा नवरात्री शक्तीचं जागर करायला पाहिजे वगैरे वगैरे. ते तिथं थांबले ना, पुढे गेले तर नाही. त्याच्यावरनं कदाचित जे काय बोलायचं होतं ते त्यांच्याकडे राहून गेलं असेल. त्यांनी जर ते पूर्ण केलं असतं तर त्याच्यावर जास्त डिटेलमध्ये मी बोलू शकलो असतो. बारामतीमधून योगेंद्र पवारच लढतील अशा चर्चा आहेत, असा प्रचार सुरू होता. मग आज मुलाखत नेमकी त्यांची का झाली नाही? बंदे उपलब्ध आज का झाले नाही? किंवा उमेदवार तिथं दुसरा तुमच्या पक्षाकडून दिला जाऊ शकतो का? अशी काही विशेष रणनीती आहे? हे बघा, लोकशाही मानणारा आपला पक्ष आहे. कुणीही उमेदवारी मागू शकतं. याच्यामध्ये आज जर बघितलं तर शिरूरमधून अतिरिक्त 2 जणांनी उमेदवारी मागितली होती. त्याच्याचबरोबर इतरही काही असे मतदारसंघ होते जिथं आपल्याला माहीत होतं की यांनाच आपण संधी देणार आहोत, कारण ते तिथले आमदार आहेत. तिथून काही लोकांनी इच्छा व्यक्त केली होती. आता बारामतीतून कोण इच्छा व्यक्त करतंय हे आपल्याला बघावं लागेल. आजच ती बैठक का नाही झाली असं काही कंपल्सरी नव्हतं. यावं, आलं पाहिजे, पण आज येता आलं नाही तर उद्याही ते भेटू शकतात. त्यामुळे गेल्या मी जसं मगाशी सांगितलं, पहिल्या दिवशी ज्या बैठका होता तिथं काही लोक येऊ शकले नाही. कुणी आरोग्य असेल, कुठलाही इतर विषय असेल, ते काल आले, परवा जे नाही आले ते आज आले, आज नाही आले ते उद्या येतील. त्यामुळे वेळ काळ बघूनच तिथं ती बैठक झाली अशी नाही. त्याला जमलं नसेल काही जेन्युइन कारणांमुळे ते उद्यासुद्धा येऊन चर्चा करू शकतात. बारामतीची जागा आहे तशी परळीची, म्हणजे टफ फाईटपैकी जागा आहे. तर परळीबद्दल काय रणनीती? परळीमध्ये फार इंटरेस्टिंग फाईट होणार आहे, मी तुम्हाला सांगतो. बरेच जण परळीतून इच्छुक आहेत आणि एखाद्या मतदारसंघामध्ये तिथे असणारे जे लोक आहेत, जेव्हा काहीच बोलत नाहीत, नाही तर बोलायला घाबरतात, टी व्हीवर नाही तर व्हिडिओवर यायला घाबरतात, त्याचा अर्थ तिथं परिवर्तन हे अटळ असतं. जे आम्हाला याच्यामध्ये परळीमध्ये होईल असं वाटतं. त्यामुळे तिथली फाईट इंटरेस्टिंग होईल. पुढे बलाढ्य शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या विरोधात लढत असताना एका नेत्याच्या विरोधात पण आमचा उमेदवार लढणार आहे. पण परळीमध्ये एक अशा प्रवृत्तीचा माणूस आहे जो नेत्याबरोबर असतो पण खऱ्या अर्थाने तिथं गुंडागर्दी करतो. त्यामुळे तिथं असणाऱ्या फाईटमध्ये एक नेत्याबरोबर तर फाईट होणारच आहे, पण त्याच्याचबरोबर त्यांच्या आसपास असणारे जे गुंड प्रवृत्तीचे काही लोकल नेते आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा तिथं फाईट होणार आहे. आणि लोकशाहीच्या माध्यमातून एक अशा व्यक्तीला निवडून देतील
जो व्यक्ती उद्या जाऊन खऱ्या अर्थाने हाताला काम आणि पोटाला अन्न देईल आणि महिला सुरक्षता आणि सामान्य लोकांच्या सुरक्षतेवर जास्त लक्ष देईल असाच उमेदवार तिथून निवडून येईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. कोण आहे कोण आहे तुम्ही ज्यांचा उल्लेख करतोय ते? सुनील गुट्टेंनी काल तुमची भेट घेतली, साहेबांची भेट घेतली. नाही, सुनील गुट्टे सुद्धा इच्छुक आहेत, त्यांच्या आई इच्छुक आहेत, फड म्हणून आहेत ते सुद्धा तिथून इच्छुक आहेत. देशमुख नावाचे एक व्यक्ती आहेत ते सुद्धा तिथून इच्छुक आहेत. त्यामुळे असे बरेच जण आहेत जे तिथून इच्छुक आहेत उमेदवारी करायला. ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे अनेक लोक इच्छुक आहेत, त्याचा अर्थ तिथं असणारे जे नागरिक आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी एक अशी चर्चा आहे की बदल हा झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच लोकांना असं वाटतं की याच्यात आपण आमदार होऊन जाऊ. हो, मगाशी सांगितलं त्या कौतुकाचं मी स्वागतसुद्धा केलेलं आहे. कारण कौतुक माझ्या कामाबद्दल आहे. काम तिथं मी केलंच आहे. त्याचं एक मोठं पुस्तकसुद्धा प्रिंट केलेलं आहे. माझ्या विरोधकाला पण त्या ठिकाणी मी पाठवून देईल, कार्यकर्त्याला तर पाठवून देईलच. त्यांच्या सगळ्यांनी वाचावं. काम चांगलं केलं आहे, काम दमदार केलं आहे. म्हणूनच मी म्हणतो पुन्हा एकदा मीच लोकांच्या आशीर्वादाने तिथून निवडून येणार आहे. दुसरं दादांनी आणखी घरातल्या पारिवारिक याच्यावर पण काही विधानं केलेली आहे की त्यांचा रोग नेमकं कोणाकडे असतो, तुम्हाला काय वाटतं? नाही, असं अस्पष्ट एखादा विषय जर कोणी मांडला तर त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात आणि त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. त्यामुळे मी खूप काय त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष दिलेलं नाही की काय आहे, काय कसं आहे, काय. आणि तुम्ही जर बघितलं त्यांचं वाक्य हे अर्धवट होतं, पूर्ण त्यांनी तिथं केलं नाही. ते त्यांना करायचं नव्हतं आणि कदाचित त्यांनी पुढचे जे विषय आहेत ते ट्रॅक बदलून दुसरीकडे तिथं ते विषय गेले असावेत. त्यामुळे त्यातून काय अर्थ निघतोय मला तरी सांगता येणार. दादांचं जे वाक्य आफ्टर थॉट होतं, आता हे दादांनाच विचारावं. आपला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दादांना भेटा आणि हा प्रश्न तुम्ही दादांना करा. दादांसोबतचे अनेक आमदार आहेत ते सध्या म्हणतात की अजितदादा आमचे नेते आहेत पण आमचे दैवत हे पवारसाहेबच आहेत, त्यांच्यावर टीका आम्ही करणार नाही. तर हे संकेत आहेत पुन्हा घर वापसीत येणे परत येणे. मी तुम्हाला काय सांगतो की अनेक आमदार आहेत जे दादांबरोबर गेलेत. BJPचे सुद्धा अनेक नेते आहेत आणि शिंदे साहेबांचे काही पदाधिकारी आहेत, त्यांचे आमदार संपर्कात नाही आहेत, जे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढायला तयार आहेत. पण पवारसाहेबांचं मत एवढंच आहे, 5-10% लोकांना आपण संधी देऊ शकतो ज्यांचं खरंच काम चांगलं आहे, लोकात जन्मत आहे. पण 90% ठिकाणी निष्ठावंतांनाच संधी दिली पाहिजे असं पवारसाहेबांचं मत आहे. ओके, थँक्यू. त्यांनी मवियाला टार्गेट केले शिरसाटांनी की मवियांनी त्यांच्या काळात सूड भावनेने या सगळ्या नेत्यांवर कारवाई केली. म्हणजे सदावर्ती असतील, पुढं राणे असतील किंवा ते कंगना राणावत असतील, असं त्यांचं दावा आहे. असं कोणाचा दावा आहे? संजय शिरसाट. आता काय त्यांना पर्याय पण नाही ना यांच्या बाजूला बोलायला. आता ते कुठल्या अँगलनी बोललेत मला तरी सांगता येणार नाही. पण आज त्यांना सगळ्यांना माहिती आहे ते एकत्रित असतील तरच त्यांचे काही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळे आता या वातावरणामध्ये जेव्हा सामान्य लोक अडचणीत आहेत, युवा अडचणीत, शेतकरी अडचणीत आहेत, त्यांना कंगना या ॲक्ट्रेस का आठवत आहेत हे खरं शिरसाटांनाच आपण विचारलं पाहिजे. त्यांना गरीब कुटुंबातील एखादी महिला जी आज अडचणीत आहे, शेतकऱ्याची एखादी पत्नी, मुलगी, नाहीतर एक अशी मुलगी जिच्याकडे डिग्री आहे पण जे प्रोजेक्ट महाराष्ट्रात यायला पाहिजे होते ते गुजरातला गेल्यामुळे त्या डिग्रीचा वापर करता नाही पाहिजे, अशा बहिणीबद्दल विचार करायला पाहिजे. कंगनाबद्दल का विचार करतायत खरं तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय झाला असं मला वाटतं. राजेंद्र शिंगणेंचा 16 तारखेला पक्षप्रवेश होईल अशी माहिती आहे. म्हणजे अजित पवारांचे आमदार पुन्हा तुमच्याकडे यायला सुरुवात झाली असं म्हणायचं. मी एवढंच सांगतो, अनेक लोक इच्छुक आहेत आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा काम करायला. पण पवारसाहेब स्वतः म्हणालेले आहेत की 90%पेक्षा जास्त ठिकाणी आपण निष्ठावंतांना तिथं संधी देणार आहोत. आता 8-10 ठिकाणी कदाचित काही भाजपचे नेते जे आपल्याकडे यायला इच्छुक आहेत, नाही तर दादांचे काही आमदार जे परत यायला आपल्याकडे इच्छुक आहेत अशांना संधी दिली जाईल. पण बहुतांश ठिकाणी म्हणजे 90% ठिकाणी तरी हे निष्ठावंतांनाच तिथं संधी दिली जाईल. दादा असं का म्हणतात की तुमच्याकडे उमेदवार नाही म्हणून आमचे उमेदवार पळवले? दादा म्हणतात की तुमच्याकडे उमेदवार नाही म्हणून आमचे आमदार तुम्ही पळवायचे. विषय हा आहे की ते उमेदवार आपल्याकडे काय येत आहेत. आता तो त्या उमेदवारांचा निर्णय आहे. कारण का आता लोकातून निवडणूक लढवायची वेळ आलेली आहे. लोकांचं मत हे नेत्यांना कळतं, आमदारांना कळतं आणि त्या भूमिकेतून तिथं असणारे आमदार नाही तर उमेदवार निर्णय घेत असतात. आता ज्यांना लोकात जायचं आहे
त्यांना लोकांची भावना माहिती असल्यामुळे ते साहेबांकडे परत येण्याचा विचार करत असतील. त्याचा अर्थ लोकात महाविकास आघाडीबद्दल एक सिंपती आहे, महाविकास आघाडीबद्दल आशा आहे की महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला न्याय देईल. जे महायुतीवाले नेते फक्त गुजरातचा विचार करतात, गुजरातची स्टाईल या राज्यामध्ये लागू करतात, त्यामुळे लोकांना गुजरातची स्टाईल नको, महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या विकासाची स्टाईल नाहीतर भूमिका तिथं असणं महत्त्वाचं जे महाविकास आघाडीची आहे. इंदापुरातले तुमचे निष्ठावान मंडळी नाराज झालेली आता अभिनंदन पाटलांच्या ते तिसऱ्या आघाडीचा पर्याय तपासण्याची बातमी कानावर येतात. माझा अंदाज आहे 20-21 तारखेला फॉर्म भरण्याची वेळ असेल, 26 तारखेपर्यंत फॉर्म भरले जातील. त्यामुळे फॉर्म भरण्याची वेळ आजपासून अजून 10-12 दिवस पुढे आहे. फॉर्म भरल्यानंतरच आपल्याला कळेल की कोण फॉर्म भरेल का थर्ड फ्रंट तयार केलं जाईल. शेवटी संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय. साहेब बोललेत, ताई बोलल्यात, लोकांनी मनापासून ताईंचं काम केलेलं आहे, आम्ही ते मान्य करतो. विषय एवढाच आहे की आत्ताच्या काळामध्ये एक झालं निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना संधी देणं, जे मी म्हणतो 90 ठिकाणी होईल. 10% ठिकाणी आता इंदापूरच्या बाबतीत ती घटना घडत असेल त्यामुळे तिथले लोक नाराज आहेत. अजून 4-5 ठिकाणी आहेत तिथले लोक नाराज होणार, पण 90 ठिकाणी जे निष्ठावंत आहेत ते खुश राहतील. पण हे सुद्धा जे नाराज निष्ठावंत आहेत ते नक्कीच त्या बाबतीत सकारात्मक विचार करतील आणि उद्याचा विचार करून साहेबांबरोबर विचारासाठी नक्कीच राहतील. तुमची सिंपती जाणार नाही का सारखे आयरन जर वाढवले तुम्ही? अहो पण आता तुम्ही मग तसं जर तुम्ही म्हणत असाल तर भाजप सत्तेत कशामुळे आलं? जे लोक सत्तेत होते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये होते अशा लोकांना पैसे देऊन तुम्ही फोडलं. तुम्ही त्यांना पर्यटन स्थळांवर घेऊन गेला गुजरात मार्गे आणि मग त्यांना तुम्ही तुमच्याकडे आणलं आणि मग तुम्ही सत्तेत आलं. म्हणजे तुम्ही 40 लोकांचा पाठिंबा तिथं घेतला आयरामांचा. 2019ला सुद्धा बरेच आयराम आमच्याकडनं तिथे घेतले होते. परत मग पवार कुटुंब फोडलं, राष्ट्रवादी फोडली, परत तुम्ही 40 लोकांचा सपोर्ट घेतला. तुमचं म्हणणं जर खरं असेल, जे नक्कीच खरं होतं, तर त्यांच्याकडे 80 ते 85 आयराम आहेत. मग त्या अनुषंगाने जर बघितलं तर महायुती सत्तेत येणारच नाही अशी आजची परिस्थिती आहे. लोकांनी त्यांना लोकसभेत निकाल दिला ना, काय दिला ना. त्यामुळे समीकरण राजकीय बघितली जातात आणि राजकीय समीकरणं बघून 10-15 ठिकाणी जे कुठले आकडे असतात तिथं आपल्याला राजकीय समीकरण बघावं लागतं आणि मेजॉरिटी ठिकाणी आपल्याला जे आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याबरोबर लोकसभेबरोबर राहिले अशांना संधी देता यावी. राजेंद्र शिंगणेसारखे किती आमदार आहेत जे पुन्हा यायला इच्छुक आहेत? असे बरेच आहेत. घेतले किती जातील हा शेवटी पूर्णपणे निर्णय पवार साहेबांचा आहे. तुमच्याकडे एक यादी होती सुरुवातीला, म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही सांगायचं 20-22 आमदार संपर्कात, त्याचं काय झालं? यादी तर होती, चर्चाही तुम्ही बघितलेली. काही लोकसुद्धा साहेबांना भेटलेले आहेत आणि त्याची सुरुवात झालेली आपण सगळ्यांनी बघितली. फक्त साहेबांनी जर भूमिका घेतली असेल, अरे सगळ्यांना घेऊन चालणार नाही, ठराविक ठीक आहेत, ठराविक पण 2-3 ठीक आहेत, पण जास्त नको, तर साहेबांचा तो निर्णय आहे. साहेबांचा निर्णय आम्ही ऐकतो. त्यामुळे येणारे बरेच आहेत, पण साहेबच म्हणतात सगळ्यांना घेऊन फायदा नाही. म्हणजे तुमच्या थ्रू येणार होते पण त्याचं मध्ये जरा आमच्या संपर्कात आहे. आम्ही जेव्हा आमचं बोलतो तेव्हा सगळ्यांचं बोलतो. म्हणजे साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रिया साहेब, मीपणा आमच्यात नाही. पुन्हा येणाऱ्या लोकांमध्ये मीपणा आहे म्हणून लोकांनी त्यांना बाहेर बसवलं होतं आणि तोच मीपणा अजूनसुद्धा भाजपच्या नेत्यांमध्ये आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये. त्यामुळे मी करणारे तिकडे आहेत, आम्ही लोकांना घेऊन जाणारे इकडे आहेत. त्या आमच्या संपर्कात बरंच होतं, एवढं तिथं सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.